मंडळी, तर आज आलो आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग सोबत. आपण जाणार आहे आपल्या मित्रांसोबत फिरायला बाहेर श्रीवर्धन. फायनली 4 वर्षानंतर सगळे मित्र एकसाथ फिरायला जाणार आहेत. तर जो नेमका प्रॉब्लेम पोरांचा आहे तोच फायनली झाला आहे. पोरांना आम्ही सांगितलं 4 वाजता यायला, 5 वाजले तरी अजून पोरं हजर नाहीत. बघू शकता इकडे 3 जण आलेत फक्त. गाडी आमची रेडी आहे, आम्ही पण फुल रेडी आहे एकदम मस्तपैकी. फक्त आता निघायची वेळ आहे, पोरंच अजून आली नाहीत आमचे. पोरं आल्यावर बघूया, भेटू आपण पुढे त्याचप्रकारे. आणि पुढचे ब्लॉग जे बनणार आहेत श्रीवर्धन, 3 दिवसाची फुल ट्रिप आहे आमची पोरांची. फायनली म्हणजे शाळा सोडल्यापासून पोरं कधी फिरायला गेले नव्हते. 4 वर्षानंतर आम्ही आता चाललो आहे एकसाथ. तर बघत राहू आता पुढे काय काय होतं आणि काय नाही होत. केला आवाज कमी गेलास झाला भाई. अजून एक मेंबर आलाय या तिघांना सोडून. अजून 2 मेंबर यायचे. हा दलिंदर आलाय. हो बस 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 या झालेत 3 ब्लॉगर आज एका ह्याच्यामध्ये आलेत. हा एक जस्ट नवीन चॅनल सुरू केले आमच्या मित्राने. बघून घ्यावे. यो भाई आमचा नवीन आलाय अजून एक मेंबर. ओ माई शिवांनी सुरुवात केली भाई. ये भाई मॉर्निंग भाई मॉर्निंग. ये फोटो काढतोय फोटो. हा भाई ए भाई आला आमचा लास्ट बंदा भाई. दुर्वेश पाटील बोलते भाई साहब. काय बंदा आहे भाई, सगळ्यात लेट माणूस करणारा आमचा दर पाटील ओरिजिनल. सगळ्यात लेट करतो. हे लाज वाटतात का तुला लेट करतो? बोल लाज वाटतात का रे? आमचे बॅगा भाई. अरे याची छोटी बॅग आहे. अरे मोठी बॅग आहे याची मध्ये राहिली. 4 शर्ट घेतले. 4 शर्ट. चला भाई चला निघूया आता भाई. जाम लेट झालाय, एकदा तरी निघूया. 3 टी शर्ट घेतले. फोटोसाठी रेडी आहे. चला ये चला. 5 आहेत ना, बस झाले ना. चल ना भाई. हा चष्मा घालून दिला चालू आहे ना भाई, चालूच आहे. साडी घालत होता. शिवाय घातल्या त्यावेळी. हा भाई यावेळेस मी पण बिप्सम नाही टाकत भाई. जाऊन दे हिंडी फुल शिव्या. हे भाई चपला काढले सगळ्यांनी. तेच बंद केलं. घे भाई घे. हा बोल. सुखरूप नाही सुखरूप आण. आणि थांब थोडं विचार तर करते. लगेच पाठवा. मोर्या. चला भाई फायनली आमच्या ट्रिपला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे ये ब्रो. ए भाई अरे गांधी हे पाठी बसली आमची 2 माणसं. इकडे गाडी लावायचे लफडे चालले आहेत. पुढे कसा होणार आहे ब्लॉग आता बघत राहूया आपण. पंजाबी घुसले घरी दे. आमच्याकडे एक सिंगर आहेत. आणि हा भाई देवांची सकाळ भक्ती गीत. अरे मंत्र नाही बोल सांगितलेलं आहे. आमचं सगळ्यात मोठं कॉमेडी माणूस आहे. पुढे जेवढे कॉमेडी सीन होते सगळ्यात जास्त याच्यात दिसणार आहेत. दे ना भाई मला. चला भाई आता पुढे बघत राहू, ब्लॉग मध्ये बनत राहा. पुढे अजून कुठे काय कसं पोचतो बघू ना. तूच देतोय शिवाय, आम्ही देत बी नाही. हा हे भाई असे आता या प्रकारे जास्त तर ब्लॉग मध्ये शिवाय दिसणार आहेत का, कारण भाई कट्टर मित्र चालले जातात. आणि आमचे भाई ड्रायव्हर बघा भाई, ड्रायव्हर जे सुसाट घेत आहेत गाडी. चल भाई तर भेटूया आता आपण पुढे. लॉलीपॉपच्या गावात लॉलीपॉप भेटूया आता पुढे आपण डायरेक्ट हायवेला जॉईन झाल्यावरती. ये आहे ना म्युझिक हॅज बीन स्टार्टेड. ये सॉरी बाबा तर आता आम्ही आलो इथे डिझेल टाकायला. डिझेल टाकणार आहे फुल एकदम मस्त.
अरे भाई लगेच पैसे काढले चपटे होत जाईल वॉलेट बघ आता. येईपर्यंत वॉलेट चपटा 4,000 काढले, चपटा झाला वॉलेट बोलतो. पण नाही काका हो काका नीट भरा डिझेल आमचं जरा जर कमी जास्त झाला शिवाय घालू शकता ना. बाबा शिवाय लिमिट मध्ये. एकदा चेक तर कर. भाव 20 लिटर भरला बघ. नको नको 21 22 60 अरे अजून 2,000 बाकी आहे. 60 भाई मस्त चाललंय तिकडे भाई. हनुमान चालीसा बॅकग्राऊंड सुरू झाले. आरामात जाईल 40 जाईल. पुढे आता डिझेल भरून निघू आम्ही. भेटू पुढे हायवेवरती. मुंबई गोवा बोलते भाई आणि आमचा ड्रायव्हर मुंबई गोवा मुंबई मला एकदम जो सुसाट पळवणार आहे. ड्रायव्हरला ओटीपी दे पाहिजे. अच्छी बुल धोके आलाय आमचा मस्त एकदम संता व्यू घेत चाललाय. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे कासू इकडे. म्हणजे पेन सोडला आहे तात्पुरतं. जरा आम्ही ब्रेक घेतला आहे. ब्रेक बसून कंटाळा आलेला. सगळेजण तिथे जरा गेले फ्रेश व्हायला. आता मेन म्हणजे आपल्याला फिरायचं श्रीवर्धनचं आमचा मित्राचं गाव आहे. तिथं ते गाडी घेऊन चाललं आहे. बघू आता पुढे अजून कसं काय होतं आहे ते. मस्तपैकी 3 दिवसाचा प्लॅन आहे. 3 दिवस कुठे ना कुठे फिरायचं आहे. प्लस जत्रा पण आहे मित्राच्या गावात. ते आपण जत्रा पण बघू. खरी कोकण पद्धत बघू कसे काय साजरा करतात सण बिन सगळं. ते सगळं आज आपण ब्लॉगमध्ये बघू. ब्लॉग एकदम मोठा तर नाही पण मस्तपैकी 2 ते 3 पार्ट्समध्ये ब्लॉग येतील आपले. आता पोहोचून आम्हाला 2 तास लागतील. 2 तासात आम्ही पोहोचू याला श्रीवर्धनला. श्रीवर्धनला पोहोचल्यानंतर पहिले आम्ही बीच वगैरे फिरू. बीचवरती पूर्ण मजे मारू. बीच मजे मारून झाले खाऊ पिऊ आणि मग बघू रात्रीचं काय होतं ते. चला आपली मंडई आली आहे सगळे. हे आपली गाडी बाई हे सगळी मंडई फ्रेश होते. हे पब्लिक सगळे गाडीचा फोटो काढत आहेत. तर कसं वाटतंय आपण अर्ध्या रस्त्यात आलो आहे. काय नाही वाटत. काय करणार तुम्ही पोचून. झोपा काढा नुसते. सगळ्यांनी झोपा काढल्यात गाडीमध्ये. ही आपली गाडी ये फोटो काढ. तर आता आम्ही पोचलोय वाकण फाट्याला. जरा नाश्ता थांबलोय तात्पुरतं. जरा सगळ्यांना भूक पाय लागली. जमले. सकाळी कोणच खाऊन निघालं नव्हतं. काही आमचे मित्र होते ज्यांनी लेट केलं यायला. त्यांच्यामुळे आम्ही उपाशी निघालो घरातून. ती मोठी माणसं म्हणजेच हीच पाटील बाजूला बसले सगळे. आमचे स्पॉन्सर मेन आम्हाला खायला स्पॉन्सर करतात. आर्यन स्पॉन्सर करतो आम्हाला खायला. नक्की 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 स्वा खर्चाने द्या. आली लाईक. तर आता आपल्याला किती वेळ लागेल पोचायला अजून. आर्यन अजून पोचायला किती वेळ लागणार आहे. अजून तुला पोहोचायला तरी मानगावला 45 मिनिट्स. गाडी 120ला चालवतोय बंदा. कुठून कसं पोहोचवतोय. स्नॅप पण टाकला तिने सकाळी. आता बघू पुढे भेटू आपण. डायरेक्ट पोचल्यावरती मानगावला डायरेक्ट आपल्या स्पॉटवरती पोचू. काय बोलू नका त्याची मैत्रीण आहे. ओ माय गॉड. नको भेटू पुढे. नाश्ता तेवढं
खाली जाऊन बसलो निघालो आता आम्ही परत आपल्या शिव रे बस बीस आज इथे बस बीस मध्ये काही आठवणार आपलं अरे ब्रेक नो ब्रेक कसला स्पीड झाला बरे रवड्या तू हा स्ट्रिप्स आवाज जाता तो जरा 2-3 ड्रिफ्ट मार हा ना तेवढंच राहिलं आता ड्रिफ्टच मारायचे पेट्रोल किती टाकलं आम्ही पेट्रोल टाकले ना आशक पेट्रोल टाकायला डिझेल टाकायला पेट्रोल टाकले इकडे बघ इकडे बोल पुढे जाऊ वाजवत गेला आपल्याला वाजवत गेला आपल्याला परमेश बाबासाहेब अरे कॉमेडी मारत भाई फुल ऑन कॉन्टेंट एक गाणं भाई साहब ट्रिपल सीट हायवे वरती घे की बाजूने घे भाई का गुदू जीवनाचा जीव फायनली आपण आपल्या पहिल्या स्पॉटला आलोय जरा म्हणजे मित्राच्या घरी त्यांनी राहण्याची सोय बी केली आपली अरे नाही जेवायला वगैरे आता काय माहिती कसं काय ते मित्रांनी कसली तरी सोय केली आहे त्याचं गाव आहे म्हणून गावचं नाव काय मी पण विसरलो रे हे गावचं नाव काय दानगुरी ना दानगुरी म्हणून गाव आहे बघू आता हां दानगुरी आजी तिकडे आजी बसले देख जाऊ आता आम्ही जस्ट वर घर बघून आलो आहे जायचं गाडी घेऊन आता फक्त वरती ओ ये अम्मा नको बाई फक्त भेंडी गेल्यावर मारते चांगली दणकीने इकडे ना त्यानं जवळ नाही जायचा चुकून वाकून कधी कोणता उडवेल काय समजणार नाही हे मी लटकू का बाहेर म्हणजे असं जाऊया चला मग चल 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 जाऊया आता वरती मित्राच्या घरावर रूम कुठे हा चला भेटू मग आता आपलं बाकी सगळं नाश्ता जेवण वगैरे करून पुढे जाऊ कसं ते इकडे झाले नाही हाच घर आमचे 2 मंडळी बाहेर लटकलेत भाई 2 मित्रांनी मस्त मित्राची मारले हाच तो आमचा मित्र त्यांनी सोय केली आहे अरे उतर अशा प्रकारे आमच्या पोरांचे कान चालू आहे लटकले इकडे बाबांच्या भीतीमध्ये लटकत नव्हतं झालं परत कान आमच्या मित्राला पडणारच शिया आता नंतर 2 मित्राच्या लटकले धनाधन हे 2 मित्र जागाच नव्हती गाडी 7 सीटर गाडी आहे जागा नाही माझ्या फोनमध्ये काढायची आता आम्ही लोक चालले तर आमची जेवणाची व्यवस्था करायला मस्तपैकी आता राहायची थोडीफार सोय केली आहे आता जाऊन जरा जेवणावाल्याला सांगायला लागणार आहे की नाही आम्हाला फोन करायला मग चालले आता बाईक घेऊन ये बाईक राईड ये सांगू आपण त्या लोकांना की आम्ही आलो आमचं जेवण रेडी करा बघूया आता कुठे आहे आई साहेब शेत बघा बाई कोकण भाई गावाला येऊन राहावा मुंबई काय म्हणते बाई काय नाही मुंबईमध्ये या गावी शिकवा मस्त भाई काहीतरी बिझनेस टाका लोकांना काम द्या करणं कुठे आपला आलेला आहे हा दाखव आमचं करणं कुठे आहे तो तिकडे बाहेर घर आहे थांबा दाखवलं होतं आरामात भाई आरामात अरे भाई हे बघा या मस्त निसर्गरम्यमध्ये आम्ही जेवणार आहोत मस्तपैकी हे बघा
ही जी कुठे दिसते तीच. इकडे मस्त की घर जेवण असं हे आहे. ये बाई, चला जाऊया आपण, दाखवूया अपूर्ण वर्ण कुटीर ढाबा. हे चाल बाई, हे आमच्या ह्याच्या आजोबांची गाडी आहे, लॉर्ड स्प्लेंडर. बघा बाई व्ह्यू, बघा बाई अशा. हो आलोच आम्ही 7 जण. ते बोलवता की भाकऱ्या करायच्या आधी फोन कर. तर आता यांच्याशी आपण बोलून घेऊया जे काय तो मित्र बोलतोय. फक्त एवढंच, जेवण वगैरे पण आमचं खूप मस्त एका व्ह्यू पॉईंटमध्ये होणार आहे. फिरणं आजच्या दिवस आम्ही जत्रा बघणार आहे मेन म्हणजे, आणि एखाद 2 बीचवरती जाणार आहे जवळ जे कोणते आहेत ते. मग दुसरा दिवस पण आमचा सेम, एक मित्र हा इकडे आमचा राहतो जस्ट पुढे याच रोडला, त्याला जाऊन भेटू. दुसऱ्या दिवशी भेटून त्याच्यानंतर अजून एक बीच आहे पोहायला वगैरे, तेव्हा जाऊ सगळी पोरं. पोहून वगैरे झालं तर तो तिसरा दिवस. तिसऱ्या दिवस काहीतरी दिवेघरला जाणार आहे. दिवेघरला जाऊन एखादा मंदिर आहे तिकडे जाऊन फिरू जरा, दिवेघरला काय ते बघू, आणि तसंच रिटर्न मुंबईला. तर भेटू आता आपण नंतर. यांना आता सांगतो जेवणाचं सगळं, आणि मग नंतर थोड्या वेळात जेवण बिवून जेव्हा आपण निघू जत्रेसाठी तेव्हा भेटू. तर भाई आता आलेत सगळेजण जेवायला फायनली इकडे, आणि आमचा सेटअप बघा भाई, ह्याला बोलतात रिअल सेटअप ब्रो. फक्त सेटअप बघा भाई तुम्ही, आणि जेवायला काय मजा येईल या व्ह्यूमध्ये. फ्रंट डोर ओपन केलास ना की हा लॉक मारा, लॉकचा बटन दाबलाय. हां, फ्रंट डोर ओपन करू, हा बटन दाबू, फ्रंट डोरचा फिरवलास ना की हा डोरचा बटन दाब, म्हणजे अनलॉक झाली सगळे डोर. हे मामू चल चल, हा गाडी वाजवतो, चल ना चालवतो इकडे आज आणतो कालची भाई व्ह्यू बघ भाई. चल चल उठ चल, जाऊन दे मला व्ह्यू दाखवून दे. तर भाई आपलं जेवण आलेलं आहे. यांचं ट्रायपॉड सेटअप स्टँड चालू आहे. हे काका आहेत ज्यांचं सगळं एरिया आहे. मच्छी मिळेल पण फ्रोझन ची मच्छी, ती काय हे बघा आपलं जेवण, पापड, भाकरी, चिकन. मीठ आहे, काय कमी पडलं ते आणि काय लागेल ते मागून घ्या. हो. सगळे आता झोपायच्या तयारीत आहे. बघू आता नंतर निघू आमचं प्लॅनिंगप्रमाणे. थोड्या वेळात आता जरा आराम करू, अर्धा 1 तासभर, आणि आराम करून नंतर भेटू आपण नंतर. तर बाई फायनली आता आपण पोचलो आहे जत्रेला आपल्या मित्राकडच्या ह्याची. बघूया आता कोकणातली जत्रा कशी काय आहे ती. खूप असे लोक आली आहेत, सगळ्यांची गाड्या बघू शकता. आता आपण यांचे काटे बघायला जाणार आहोत, जे एक ह्याची निशाणी असते देवाची. बघू शकता इकडे खाण्यापिण्याची वगैरे खूप अशी सोय आहे. होणार तर आहे भाई, मजा तर येणार आहे. चांगले काट्या बिट्या नाचवत आहेत, बघूया अशा प्रकारे. मेन म्हणजे तेच असं की खांद्यावर घेऊन येतो काठी नाचवतात. आपल्याकडे कोकणात ही अशी पद्धत आहे. आपल्या सोबत मित्र आलेले.
काठीला नाचवतोय आणि दुसरं कंट्रोल करतोय. काठीवरतून डुलू नये म्हणून हा माणूस रशीने हे करतो त्याला हँडल. आणि तो माणूस तो जो दादा आहे तो दादा त्याला काठीला नाचवतोय उचलून. तशीच पाठी अजून एक काठी आहे. गावदेवीचं मंदिर आहे यांचं. काटे आले तर देवाच्या भेटीसाठी. सचिन भिकू काते नवलेली यांच्याकडून 201 रुपयाची देणगी आलेली आहे. चारगाव रामेश्वर देवस्थान मंडळाच्या वतीने. आपला झालेला आहे. आता जत्रा फिरून निघूया. आता जावायला बीचवरती. जावं बीचवरती राडा घालायचा पब्लिक. चला बाय बाय बोलून घ्या काटनला वगैरे. तर आता निघूया. हे आजी आले त्यांच्या घरात आम्ही थांबलेलो आधी. त्यांच्या घरात थांबलेलो मित्र. चला निघूया रे. तो क्लिप्स काढतो. हिंमत पण नाही होणार बोलायची एवढी. मजा येते भाई. आपला मेन फॉर्च्युनरचा मालक. चला भाई हे लोक येत आहेत पाठोपाठ. आपण जाऊन आपल्या गाडीकडे उभं राहूया. आता जायचं दिवागर बीचला. बीचला जाऊन मस्त की फोटो बिटो काढू. आजचा पोहायचा प्लॅन नाही. बघू कधी उद्याचा बंद आहे का आजच पोहतो बघू. तर चला भेटूया पुढे. भाई चला निघालो आता आपण. जिथे माती बिती पाहिलं थोडी बसणार. वेलासला दगडी दिवेघरला. चला मग भाई बघू वेला. चला भाई निघालो आता आपण दिवेघर बीचला जायला. हा जाऊ शकतो काय नाही. बीच वरनं मस्त आता पोचल्यावरतीच येऊया. आता उद्या भाई तेल डालना पडेगा. तर चला किती भेटूया आता डायरेक्ट बीच वरती. अरे बऱ्यापैकी आहे अजून. भाई फायनली आपण आलोय दिवेघर बीचला. ये व्ह्यू बघू शकता. हे पडली बॅग. बॅगा पडल्यात बीचच्या मातीवरती. हे थांब रे थांब थांब थांब. अरे माझं
चला बाई जाऊया बीच वरती. ए चलो बाई, चलो बाई चलो बाई. अरे कुठनं जायचं नक्की? इथं बाई आमच्या बॅगा ठेवायचे वांदेत. अरे मग बाई नाही नाही एकच आहे बाई चप्पल. आता काय नाही, चप्पलाच्या नावाने शूजच आहे बाई. या काय बाई, हे आपले 2 बॅडीज. अरे आणू शकतो बाई. अरे अरे नाही नाही बाई, इकडे चढवायला नीट नाही. हे डॉगेश बाई, हे डॉगेश बाई. या बाई नमस्कार. पोरीकडून एंगेजमेंट घेणार आहे. हे भडा. ए भाई गाडी मला चालवायची आहे बाई. किती भाडा विचार. पाडाल रे. नाही नाही ये बाई, दिवेगर बीचला आले बाई. यो बाई आपण रील वगैरे बघतो ना. हा बाई तू पोरी बघायला भेटते. काय बघितलं अशी पोरं असतात. आमचा सपोर्टर आले सोबत. हे बाई मस्त आहे वॉटर चला बाई बघूया बीच वरती मस्त पैकी. हे आपले कॉन्टेंट क्रिएटर आहेत, नवीन नवीन जस्ट मार्केटमध्ये आलेले आहेत. ये यांच्या फोनांवर फोन बाई बोलतात त्यांना. सगळे ऐकले. हे सोम, हे आर्यन असं तर बाई फायनली आमचे फोटोज व्हिडिओज असे काढून झालेले आहेत पूर्णपैकी. आणि अर्धी फोटो गेले. तो बघा एक जण तिकडे फोटो काढतोय, तो हा जो उभा आहे हा आपला माणूस आहे. आणि अजून 3 जण गेलेत बघायला पुढे अजून काय काय कसं काय ते. तर मस्तपैकी आम्ही थोडं अजून थांबू, जरा सनसेट बघू. टाईमलॅप्स लावला आहे बघायला, जर असंच सुंदर असा व्ह्यू. थोड्या वेळाने निघू, मग भेटू आता मग डायरेक्ट घरी पोचल्यावरती रात्री. चला बाय बाय. आजच्या दिवसाचा ब्लॉग इथे एंड करतो. उद्याचा आता उद्या बघू आपण.